सोफ्यांवरती प्लेअर कोणी बसू नका. चला बारकाली मुलं तिथं बाजूला या लगेच. हे स्टेजवरची मंडळी सोफ्यावरती बसणार आहेत आता. या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे आज मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे जी जोडी या ठिकाणी आली होती त्यांचा विशेष सन्मान सुद्धा सिन्नरकरांचा अभिमान स्वाभिमान हा पुरस्कार आहे त्यांना जो दिला जाणार आहे. आणि पुढील कार्यक्रमासाठी जायचे पण वेळात वेळ काढून उपस्थित झालेले युवा नेते आदरणीय उदयजी सांगळे साहेब जे आहेत यांचा सुरुवातीला एक सन्मान करू त्यानंतर त्यांच्या एक लगेच शुभेच्छा पण घेऊ कारण त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. त्यामुळे मी आता विनंती करेल सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष दादा आपण आणि त्याचबरोबर सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचे अध्यक्ष किरण गोजरे साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आणि गणेश शिरसाट सरजी यांच्या शुभ हस्ते युवा नेते उदय सांगळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तर गणेश शिरसाट सरजी आपण या ठिकाणी या आणि आपल्या शुभ हस्ते युवा नेते उदयभाऊ सांगळे यांना आपण सन्मानित करा अशी आपणास विनंती असेल. मी युवनेते आदरणीय उदयभाऊ सांगळेंना विनंती करेल आपण या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करावं विनंती. आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये क्रिकेट विश्वातलं गेल्या 7-8-10 वर्षातलं STPL हे नाव संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात एक वेगळं असं नाव निर्माण झालेलं आहे. आणि STPL असेल सिन्नर स्पोर्ट्स क्लब असेल माझे मित्र किरण भाऊ गोजरे किरण भाऊ भंडारी आणि त्यांची सर्व टीम गेली 7-8 वर्ष आपल्या सिन्नर शहरात या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याच तालुक्यातील हे खरं म्हणजे विशेष आहे की जिल्ह्यातला कुठलाही संघ न येता आपल्याच तालुक्यातल्या आपल्याच मातीतल्या तरुणांना या क्रिकेट खेळाचा ज्या स्पर्धा घेत आहे त्यामुळे खेळण्याची संधी मिळते. आणि अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आपण जर आज हे मैदान बघितलं तर एकदम प्रोफेशनल पद्धतीने प्रत्येक गोष्ट या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. आणि या स्पर्धेचा लौकिक हा दिवसेंदिवसात वाढत चालला आहे. मगाशी किरणची माझी चर्चा आली का दरवर्षी नवीन संघ म्हणजे ज्यांनी विजयी संघ जो आहे तो एकही वर्षी रिपीट झालेला नाही. आणि हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की सगळ्यांना अतिशय स्पोर्ट्स स्पिरिटनी खेळाडू वृत्तीने हा गेम या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होते. कुठेही गालबोट लागत नाही. आपले सगळे क्रिकेट प्रेमी याचा खूप आनंद घेता. मला वाटतं दिवसांदिवस ह्या स्पर्धेचा लौकिक हा वाढत जाणार आहे. मी या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो. आणि आपल्या सिन्नरकरांना या क्रिकेट प्रेमींना जो आनंद त्यांनी दिला आहे त्यांचं जेवढं धन्यवाद मानावं तेवढे थोडं आहे. या स्पर्धेसाठी खास करून कुठलीही स्पर्धा असली का त्याला स्पॉन्सरशिप संयोजक हे खूप महत्त्वाचे असतात. ज्यांनी या संयोजक समितीमध्ये आपला सहभाग नोंदवला त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यांना सोबत घेऊन जे क्रिकेट प्रेमी असेल त्या सगळ्यांना सोबत घेऊन हा खेळ अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी मनापासून आपला कुंदेवाडीचा संघ हा मला वाटतं द्वितीय आला आहे आणि शिवड्याचा संघ यांनी प्रथम प्रायोजक या ठिकाणी मिळवलं आहे. आणि अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मी दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षीसाठी पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातली या सगळ्या क्रिकेट प्रेमींनी यामध्ये सहभाग नोंदवावा. आता प्रत्येकाला उत्सुकता असते की पुढच्या वर्षीचा संघ कोणता असणार आहे. या वर्षी ही स्पर्धा कोणी जिंकली आणि त्याची एक ऐतिहासिक नोंद ही आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून होत असते. मी सगळ्या क्रिकेट प्रेमींना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आमचे मित्र किरण गोजरे असतील किरण भाऊ भंडारी आणि त्यांची सर्व टीम आमचा प्रसाद असेल सतीशजी नेही असतील उपस्थित सगळेच या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आम्हालाही या ठिकाणी बोलवलं सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
उदय भाऊंना मनापासून धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मनापासून आपलं साहेब या ठिकाणी कौतुक. या ठिकाणी हॉटेल मातोश्रीचे संचालक आदरणीय सोपान जाधव साहेब उपस्थित आहेत. मी सोपान जाधव साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असणार आहे. हॉटेल मातोश्रीचे संचालक सोपान जाधव साहेब. यानंतर एक विशेष सन्मान आपल्याला ठिकाणी संपन्न करायचा आहे. तो विशेष सन्मान असा आहे की खास करून आपल्या या स्पर्धेमध्ये ज्याची तुफानी खेळी आम्हाला पाहायला मिळाली, ज्याने एका पाठोपाठ सातत्याने प्रतिस्पर्धेला दिला आहे धक्का, त्याचं नाव होतं सिद्धार्थ नक्का. तर आदरणीय सिद्धार्थ नक्का यांचे मातापिता उपस्थित झालेले आहेत. मी राजेंद्र नक्का साहेबांना विनंती करेल, त्यांच्या मातोश्रींना विनंती करेल, आपला सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी यायचंय. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विशेष म्हणजे यानंतर आपल्याला काही सन्मान जे संपन्न करायचे आहेत, परंतु हे सन्मान संपन्न करत असताना संघमालकांचे सन्मान आपल्याला संपन्न करायचे. 14 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि या 14 संघांचे असणारे संघमालक जे आहेत, या संघमालकांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. म्हणून सुरुवातीला मी महात्मा लेजंड सिन्नर संघमालक योगेशभाऊ मंडलिक आणि सुनीलभाऊ उगले सावकार यांचा सन्मान केला जातोय. सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे अशी विनंती राहील. महात्मा लेजंड सिन्नर संघमालक योगेश भाऊ मंडलिक आणि संघमालक सुनील भाऊ उगले सावकार या. सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी या. मी या ठिकाणी कैलास भाऊंना विनंती करेल, आपल्या शुभास्य सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आहे वडांगळी सनरायझर्स सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी या. वडांगळी सनरायझर्स सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी. सुनील शिरसाट, सुनांना शेळके आपण स्टेजवरती यायचे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे सन्मान करण्यासाठी शरद भाऊ गुगे आणि विनोद भाऊ दंताळ दोघांनी यायचं सन्मान करण्यासाठी. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे भारत भाऊ बोडके हे संघमालक, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. योगेश बोडके दादा या, त्यांच्या वतीने सन्मान स्वीकारा. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे भारतभाऊ बोडके, अभिभाऊ बोडके, भारतभाऊ बोडके, अभिदादा बोडके यांचा आज वाढदिवस पण आहे. आपण टाळ्यांच्या गजरात अभिदादांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्यानंतर पुढचा संघ आहे गणित गुरु निमगाव संघमालक शांताराम अहिरे सर आणि कांडेकर सर. सन्मान करण्यासाठी योगेश शिंदे आणि गणेश जाधव यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण गणित गुरु निमगाव संघाला सन्मानित करायचं आहे. शांताराम अहिरे सर आणि आदरणीय कांडेकर सर. गणेश जाधव आणि त्याचबरोबर योगेश शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मान.
डुबेरेश टायकर पुढचा संघ संघमालक अशफाकभाई पठाण. अशफाकभाई पठाण संघमालक डुबेरेश टायकर. अशफाकभाई बरं टीमचा कॅप्टन आहे का? डुबेरेश टायकरचा कॅप्टन. चला त्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. पुढचा गुळवंच नाईट रायडर्स या टीमचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. राजू बाबड, संदीप जावाड आणि गणेशजी भागवत यांच्या मालकीचा संघ आहे. राजू दादा या ठिकाणी नवनाथभाऊ निकम आणि किरणभाऊ जामकर यांच्या शुभास या सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. किरणभाऊ जामकर आणि नवनाथभाऊ निकम यांच्या शुभास या सन्मान आहे. जोरदार टाळ्या. मुसळगाव इंडियन्स पुढचा संघ मुसळगाव इंडियन्स संघमालक सुधमभाऊ शिरसाट, अनिलभाऊ शिरसाट, आदरणीय अमोलभाऊ शिंदे यांच्या मालकीचा संघ. त्यांचा सन्मान करण्यासाठी सचिन उकडे आणि महाराष्ट्र पोलीस गणेश पगार यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे मुसळगाव इंडियन्स. मित्रांनो टाळ्या बाजूला मागं पुढं पाहू नका. सन्मान हारलेल्या टीमचा होतोय. जर हारणारा नसता तर जिंकणाऱ्याला किंमत राहिली नसती. हे तितकंच खरं आहे. म्हणून हारणाऱ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत. पुढचा संघ अक्कावडे वॉरियर्स संघमालक सौरभ झगडे आणि आदरणीय मालू आवाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी भूषण उगले आणि योगेश दाभाडे या दोघांना विनंती करायला आपण या ठिकाणी आहे. योगेश दाभाडे आणि भूषण उगले साहेब. भूषण उगले ओके. त्यानंतर नाही पुढचा सन्मान करायचा ना. इथं येऊन थांबा, इथं येऊन थांबा. सुचंदा या. त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. आणि पुढचा संघ जो आहे युके बादशाह दोडी उन्मेष कुलकर्णी साहेब. युके बादशाह दोडी उन्मेष कुलकर्णी साहेब. ऐका उन्मेष कुलकर्णी साहेब कोणी प्रतिनिधी युके बादशाह दोडी. त्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय बळद सुपर किंग. पुढचा संघ आहे संघमालक सुनील भाऊ कोळंबे, आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ गाडे आणि आदरणीय नवनाथ भाऊ भिगे. त्यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. आणि सन्मान करण्यासाठी मी आदरणीय कैलासभाऊ शिंदे यांना विनंती करेन आणि कॅप्टन आमचे शरद गोत्रे साहेब आपण या ठिकाणी येईल. कॅप्टन भूषण उगले या. आपण आता सन्मान देण्याची सन्मान घ्यायला आले. आपल्या मनापासून कौतुक. पुढचा संघ आहे या स्पर्धेमध्ये 4था क्रमांक आणि गतवर्षीचा असणारा विजेताने यावर्षी 4थ्या क्रमांकाच्या संघात आलाय. मोह किंग संघमालक सुदामभाऊ बोडके आणि योगेशभाऊ बोडके यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मान देण्यासाठी या ठिकाणी सागरजी सोनवणे जॉन्टी बड्डे बॉय या आपल्या शुभास्ते सन्मान आहे. त्यांच्या समवेत अगदी प्रसाजी पाटोळे सुनी मामा यांच्या शुभास्ते सन्मान असतो. मामा या. ते 2-3 प्लेयर बसलेत ना. तुम्हाला एक विनंती राहील तुम्हीकडच्या बाजूला महिला वर्ग विजेत्या संघाच्या संघ मालकी नाही बरोबर ना. त्यांना जागा सोडून पहिलंच सांगितलं ना प्लेयर फक्त बसून ना मान्यवरांना जागा दे. ताई नाही विनंती राहील ताई या इथं समोर या. उपसरपंच आहे ताई आणि टीम जिंकलेली आहे. ताई या समोर या. इथं पण बसलेल्या ताईंना विनंती सोप्यावरती येऊन बसा. महिला वर्ग आहे सोप्यांवरती बसा. सोप्यावरती बसा. समोरच्या खुर्च्या आपण दोरीच्या बाजूला घेऊ.
ताई या ना, आपल्याला पण जागा होईल, काळजी नको. तुम्ही आले की ते उठणार आहे, काळजी नको. राकेश सांगवे आणि गणेशजी जगताप आपण या ठिकाणी यायचे. राकेश सांगवे, गणेशजी जगताप यांचा शुभ असते. हा पुढचा सन्मान आहे आणि पुढचा संघ जो आहे तो गावठा स्पार्टन. संघमालक नगरसेवक अमोल झगडे आणि गणेश भाऊ झगडे यांच्या मालकीचा संघ. राकेश सांगवे आणि त्याचबरोबर गणेशजी जगताप यांचा शुभ असते सन्मान. अमोल दादा या. नगरसेवक अमोल भाऊ झगडे आणि गणेश भाऊ झगडे यांच्या मालिकेचा असताना गावठा स्पार्टन. पुढे हातावर गाणे, तुम्ही तरी टाळे वाजवा. दुपारी खूप मोठा आवाज येत होता गावठा स्पार्टनचा. यानंतर पुढचा सन्मान आहे. पुढचा सन्मान करण्यासाठी मी सचिन म्हस्के आणि जितूदादा पाटोळे महाराष्ट्र पोलीस दोघांना विनंती आहे, आपल्या शुभाचे हा सन्मान होईल आणि हा सन्मान घेण्यासाठी या वर्षीचा उपविजेता ठरलेला संघ जो आहे कुंजवाडी लायन्स. सागरभाऊ जाधव त्यांनी टॉस्का पॉजसाठी सुद्धा आम्हाला मात्र योगदान दिलेलं आहे. आणि शिवस्वराज्य फाउंडेशन कुंजवाडी या. शिवस्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या ना दादा या. शिवस्वराज्य फाउंडेशन कुंदमालक आहे दादा या. सागरभाऊ जाधव हे सुद्धा संघमालक आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि पुढचा सन्मान या वर्षीचा विजेता तोही नवीन. ज्या संघाची कामगिरी सगळ्यांना आवडे तो होता शिवडे डेअरडेव्हिल्स. संघमालक प्रवीणजी तवंगे साहेब आहेत, परंतु वहिनी या ठिकाणी आहेत, तर वहिनींना विनंती राहील. दोघं पण आलेत या, जोडीनेच या. मग आता जोडीनेच यायचं प्रवीण भाऊ. ताईंना पण घेऊन या, कारण ताई गावच्या उपसरपंच आहे. ताईंना पण घेऊन या. त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचे बड्डे बॉय किरण भाऊ वाघ आणि त्याचबरोबर आमचे बिडकर दादा या. चिरंजीव वाघ साहेब यांचा वाढदिवस आहे आज. सतीश मुरळे चौंटी यांचा वाढदिवस आहे आज. अभि बोडके यांचा वाढदिवस आहे. शिवडे डेअरडेव्हिल्स आपला वाढदिवस आहे. जिंकलोय ना आपण. भंडारे साहेब या. अध्यक्ष सतीजी नेर साहेब आहेत. किरण गोजरे साहेब अण्णा आहेत. वैभवजी मुत्रक साहेब या. टीमचा सन्मान होतो, एकदा जोरदार टाळ्या. संघमालक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. प्रवीणजी चमनके साहेब सपत्नीक सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि संघमालकांचा सन्मान झाला, आता एक विशेष सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ताईंचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. उपसरपंच आहेत प्रवीण दादांना विनंती, तुम्ही सन्मान करा आता ताईंचा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, तसं एका प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे सुद्धा एका पुरुषाचा हात असतो. हे प्रवीण भाऊने आज दाखवून दिलेले आहे. दोघांनाही मनापासून धन्यवाद, दोघांचे मनापासून कौतुक. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर निळकंठ CNG मोटर्स आदरणीय शंकरभाऊ निकम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान घेण्यासाठी यायचंय. शंकरभाऊ निकम साहेबांना विनंती, आपला सन्मान घेण्यासाठी या. सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करणार आहे, खास करून प्रसाद पाटोळे सुनी मामांना, की आपल्या शुभास्या सन्मान आपण करावा अशी विनंती राहील.
बरं, समाधान कुठे आहे? समाधान समाधान येत आहे का? तुम्हाला लगेच 5,000चा चेक देऊन टाकतो. निळकंठ CNG मोटर्स यांच्या वतीने बक्षीस होतं. समाधानने जर षटकार मारून सामना जिंकवला, बरं एक विकेट पण आली होती. सगळ्यात महत्त्वाचं काय घडलं माहिती आहे? 10 धावा लागत असताना षटकार आला, मग बक्षीस लागलं गेलं. तो नॉन ट्रॅकच्या बाजूला होता, विकेट आली. नवीन फलंदाजाने तिथं प्लेड करून सिंगल घेतली. त्याला माहिती होतं की समाधान संघाचं समाधान करेल आणि 5,000चं बक्षीस. या ठिकाणी सतीश नेहे साहेब यांच्या वतीने 500 कुणी कुणी पुकारले होते. चला चला. हा, सचिन उकडे साहेब 500 रुपये. त्याचबरोबर 500 रुपयाचं प्राईज. 1,000 इंजिनियर थांबा, इंजिनियर वैभव मुत्रक 1,000. योगेश दाभाडे, किरण दादा भंडारी अध्यक्ष, भूषण दादा उगले. चला, जामकर साहेब 1,000 होते. जामकर साहेब नाही, थांबा, होते की नव्हते? 500 होते ना? नाही नाही, हे 5,000 वेगळे होते. हा, राकेश सांगळेचे पण आहे ना? कोणाचे? त्यानंतर ऐका, आता नाही नाही नाही, बाबड साहेबांचे नव्हते. ऐका, बाबड साहेबांनी ऐका, सुनील भाऊ उगले सावकर यांचे पैसे लावले होते 2100, पण 2 षटकार लागोपाठचे आले तर. बरोबर का? आलेत का 2 षटकार लागोपाठ? काय करायचंय? समाधान समाधान पैसे किती एकदा मोज बरं ते. थांबा दादा 2 मिनिटं थांबा. थांबा 2 मिनिटं, पैसे मोजू द्या. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे किती झाले? 4. आणि हे किती आहेत? 5. टोटल किती झाली? 9. समाधान आज सगळे एकत्र जीव. थांबा थांबा थांबा, समाधान या. बाप रे, सुनील भाऊ सावकार ते म्हणले 2100 पुकारले. नाही 2100 भाऊ, तुला 1100 दर. तुमच्या शुभास फोटो घ्या. 10,100 झाले. काय काय जामकर साहेब ते षटकार मारत होता ना, मग ते म्हणले 500 नको, डायरेक्ट 5,000 लावतो. ते 5,000 त्यांचेच आहेत. ओके, समाधान आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक. आणि समाधानसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. समाधानने समाधान केलं स्पर्धेचं, आणि विशेष करून खास करून शिवडे डेअरी डेव्हिल्सचं मनापासून या ठिकाणी कौतुक. यानंतर सन्मान सोहळे तर निश्चितप्रमाणे आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोतच, पण विशेष करून प्रोटोकॉल थोडासा इकडे तिकडे झालेला आहे. नवना दादा घुगे यांच्या वतीने ऑनलाईन समाधान तुझ्या खात्यावर 500 रुपये आलेले आहेत. सन्मान या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे, खास करून VNW बायोटेक आदरणीय स्वप्नील वंजारी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर कुमार सर आपलाही सन्मान होणार आहे. त्याचबरोबर प्रसाद खान साहेब, संदीप वंजारी साहेब सर या. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे यांचा सन्मान स्पेशल काय माहिती आहे का? आपल्या STPL साठी तब्बल पहिल्या क्रमांकाला 1,21,000 रुपयांच्या वतीने शिवडे डेअरी डेव्हिल्स, तुम्ही तरी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही शिवडे डेअरी डेव्हिल्स लखपती केलाय.
या सगळ्या VNW बायोटेक यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करत आहोत. सगळ्यांना प्रेमाची शाल. नाही नाही तरी पण करायचंय हो सर, झाला तरी पण करायचंय. बक्षीस तुम्ही आत्ता एकदा द्याल, पुढच्या वर्षी परत एकदा द्याल. आणि हे प्रेम आहे सर. सर तुम्ही एक गोष्ट सांगितली, काय एकदाच देईल, बरोबर ना सर? काही ठिकाणी बोलून पण दिलं जात नाही. तुम्ही देणार आहेत हा शब्द पाळतायत ना, बोलावे तसे चालावी त्याची वंदावी पावले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी सांगितलं एकदाच देईल, ते आल्या आल्याच दिलेले. काळजी नका करू. आणि पुढच्या वर्षासाठी देईल म्हणले काय? बरं, धन्यवाद. त्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय विठ्ठलराजे उगले साहेब. काल आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून सदिच्छा शुभेच्छा भेट मिळाली, आज मुंबईला त्यांचा दौरा होता. खूप प्रयत्न केले पण वेळेत मात्र आले नाहीत. पण त्यांनी एक फोन भावाला केला, भावा मला काय जमणार नाही, पप्पू तू जातो का तिथं? ती सगळी मंडळी माझी वाट बघणार आहेत. म्हणून स्पर्धेच्या निमित्ताने खास उपस्थित झालेले आदरणीय पप्पू शेठ उगले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर पप्पू दादा या, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा अशी आपणास विनंती असणार आहे. आणि धन्यवाद पप्पूदादा उगले. त्यानंतर VN नाईक संस्थेचे संचालक आदरणीय आपले समाधान गायकवाड साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी समोर यावं विनंती राहील. अरुणा स्प्रिंगचे आदरणीय अरुण सावंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे अशी आपणास विनंती असणार आहे. समाधान कुठे आहे? समाधान तुझ्या अकाउंटला नवनाथ विगे साहेबांचे आलेत ना 500 रुपये. नवनाथ विगे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राईज या ठिकाणीच आहे. 500 रुपये जमा झालेत. नवनाथ विगे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हे प्रेम आहे, बाकी काहीच नाही. अजून येतील, काळजी नको करू. समाधान. यानंतर मी सन्मान तर होतच राहणार आहेत, परंतु खरंच कौतुक करावं लागेल. मास्टर माइंड गणेशजी शिरसाट सर आहेतच, पण हे सगळं काही तयार होत असताना खास करून मला कौतुक त्या व्यक्तीचं करायचं आहे की एखादी गोष्ट हातामध्ये घेतली का ती गोष्ट करत असताना टाईम टेबल, त्या कार्यक्रमाचं नियोजन, मग ते काम STPLचं असू द्या, ते काम सिन्नर स्पोर्ट्सचं असू द्या, ते काम रक्तदान शिबिराचं असू द्या, किंवा ते काम रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचं असू द्या, या सगळ्या ठिकाणी आपल्या कल्पक बुद्धीच्या माध्यमातून तत्परता ज्याला म्हणतो ना, ती गोष्ट सातत्याने पाहायला मिळते. आणि त्यांच्या नावातच किरण आहे आणि सगळ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. अध्यक्ष आदरणीय किरण शेठ भंडारे साहेबांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाबद्दल, म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं अशी आपणास विनंती राहणार आहे. नाही या सर. प्रास्ताविकऐवजी मी मनोगत म्हणतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गेस्ट ऑन द डायस, ऑफ द डायस, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या आपण असं म्हणू, आपल्या ही जी स्पर्धा झाली सिन्नर टेनिस प्रीमियर लीग, ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बरीच यशस्वी झाली. दरवर्षी याचा जो बेंचमार्क म्हणतो हा वाढत चालला आहे. याच्यासाठी
मागच्या 3 महिन्यापासून प्रयत्न करणारी STPLची टीम यांचं मी विशेष कौतुक करतो. कारण हे आयोजन करणं हे एखादं लग्न लावण्यापेक्षाही अवघड होतं. याच्यासाठी स्पॉन्सरर शोधणे, जाहिरातदार शोधणे, टीमबरोबर कॉन्टॅक्ट करणे, खेळाडूंचं ऑक्शन असो, या बऱ्याच गोष्टी ह्या टीमने मागच्या 1 ऑक्टोबरपासून जी ही यांची मेहनत सुरू झाली ती आत्तापर्यंत चालू होती. मी सगळ्यांना विनंती करेन की या टीमसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवू. त्याचबरोबर ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी पहिले बक्षीस दिलं ते आमचे मित्र V&W बायोटेकचे वंजारी साहेब असो, खांडरे साहेब असो आणि त्यांची टीम यांनी आम्हाला इतका पटकन प्रतिसाद दिला की आमचे बरंच काम त्याच्यामुळे हलकं झालं. ह्या स्पर्धेसाठी विशेष करून जे कॉमेंटेटर होते, अंपायर्स होते, जी ऑफिशियल टीम म्हणतो यूट्यूब, यांनी पण आम्हाला फार सहकार्य केलं. त्यांचंही आम्हाला फार कौतुक आणि आभार मानावं असं वाटतं. आजची टीम जी विजेती झाली ही सकाळपासून अंदाज होता की विजेती होतील आणि आम्हाला याचाही आनंद आहे की एक नवीन टीम यावेळी विजेती झाली. आणि शिवडे डेअर डेव्हिलसाठी आपण पुन्हा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य जे आपण बघितलं की म्हणजे मी विशेष नमूद करू इच्छितो की सगळ्या मॅच ह्या अंधार पडायच्या, बॅड लाईटचा अपील न होता झाल्या. ज्याच्यासाठी विशेष प्रयत्न करणारे आमचे सिन्नर स्पोर्ट्सचे सदस्य श्री सतीश नेहे साहेब, हे एका मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर आहेत, पण हे बरोबर 8:15ला येऊन पहिली मॅच 8:30ला सुरू होईल हे बघायचे. त्यांचंही मी आभार मानतो आणि त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवूया. बॅड लाईटचं अपील एकदाही करावं लागलं नाही, हे त्यांच्या हातून घडलेली गोष्ट आहे. विशेष घडलेली चांगली स्पर्धा पुढच्या वर्षी पण अजून यशस्वी होईल. आणि एक गोष्ट अजून नमूद करूशी वाटते की आम्ही एक 25 ऑक्टोबर ही डेट दिली होती की जे टीम मालक या स्पर्धेच्या टीम घेऊ इच्छिता त्यांनी एका दिवसात सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि एक दिवस पुरेसा होता की त्या दिवशी आमचे 14 संघ बुक झाले. ऑक्शन व्यवस्थित पार पडला आणि सगळ्या टीममध्ये जो फेअर प्ले होता, कधी क्रिकेट म्हटलं, खेळ म्हटलं की थोडा वाद येतो, पण कधी वाद घडला नाही. कारण यांनी सगळ्या STPLचा हा सन्मान केला की आयोजकांना जर वाद घडले तर आयोजकांनाही त्याच्यातून त्रास होतो. तर सगळ्या खेळाडूंनाही विशेष आभार आणि अभिनंदन आणि धन्यवाद. मी माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. किरण सरांचं भाषण असतं की सगळा भात शिजलाय का नाही पाहायचं नसतं, वरची 2 शीतं चेक केले का भात शिजल्यासारखं असतं. त्यांचं शॉर्ट बट स्वीटमध्ये बरंच काय असतं. म्हणून मी वंडरे साहेबांना मनापासून धन्यवाद देईल. आपल्याला एक सन्मान या ठिकाणी करायचा आहे ज्याच्या माध्यमातून रील खूप सुंदर बनवलेले आहेत. तर सगळ्यांना रील स्टार करण्याचं काम, रीलच्या माध्यमातून जो सगळ्यांना स्टार बनवतो तो रील मेकर, व्हिडिओग्राफर आदरणीय आमचे सार्थक, या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी गणेश दिघेंना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते सन्मान होते. गणेश दिघे सर या. गणेश दिघे सर या. त्याचबरोबर पिंटू दादा थोरात आपण पण या ना. पिंटू दादा या. वंडरे साहेब, एक गोष्ट या मुलाबद्दल सांगेल. सकाळी आल्यापासून हा नुसता फिरतोय. नुसतं फिरणं वेगळं आणि नुसतं फिरणं वेगळं. तो फिरत होता कामासाठी मैदानाच्या अवतीभोवती. एकदा त्याला चेंडू पण लागला, त्यावेळेस त्याच्या मनात भीती आली, माझ्यामुळं टुर्नामेंटला काय होतं की काय. पण मित्रा घाबरू नको, तू सगळ्यांना स्टार केलं आहे, ती गोष्ट पण आमच्यासाठी मान्य आहे. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल, त्यांनी मला तिथंच सांगितलं होतं मैदानाच्या आत, म्हणला सर मी STPLला मनापासून धन्यवाद देईल. त्याचं कारण असं आहे, माझ्या लाईफमध्ये माझा पहिला सन्मान झालेला आहे. ती ट्रॉफी तो आयुष्यभर जपून ठेवताना पाहायला मिळणार. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी अगदी आपण पाहतोय नाशिकचा असणारा हा खेळाडू 14 वर्षाखाली संघाचा कर्णधार म्हणून कामकाज करणारा आदेश कारे याचे आईवडील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सुभाष कारे साहेब या. आदेश कारे या. आणि
यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. 14 वर्षाखालील संघाचा कर्णधार आहे आदेश कारे, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सन्मान एसटीबीएलचे अध्यक्ष आदरणीय किरण गोदरे साहेबांना विनंती आणि सतीश नेहे साहेब आणि सर आपण या सर या सतीश नेहे सर या. अरुण सावंगे साहेब आणि त्याचबरोबर सोमनाथ वाघ साहेबांना विनंती आपण स्टेजवरती यायचे. सोमनाथ वाघ साहेब, अरुणजी सावंगे साहेब आपण स्टेजवरती या, विनंती राहील. यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अरुणजी सावंगे साहेब आपला सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी या, विनंती राहणार आहे. राजू गोजरे आणि त्याबरोबर अभि साईखेडकर यांच्या शुभ हस्ते सन्मान असेल अरुणजी चव्हाणके साहेबांचा. अरुणजी चव्हाणके साहेब या, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. या अरुण दादा या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये निलेश काकड साहेब उपस्थित झालेले आहेत. विनंती करेल दादा आपण स्टेजवरती यायचे. सुरेश जोंधळे साहेबांनी विनंती राहील आपण स्टेजवरती यायचे. विनंती राहील दादा आपण स्टेजवरती या. यानंतरचा सन्मान जो आहे हा सन्मान असेल BCCI आयोजित असणारे VC ट्रॉफी खेळणारा नाशिकचा हा तिसरा खेळाडू आहे. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळणारा सिन्नरचा पहिला खेळाडू आणि ज्याने आज सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत तो आहे सिद्धार्थ नक्का. तर सिद्धार्थ नक्का यांचे मातापिता ठिकाणी उपस्थित झालेत. मी दोघांना विनंती करेल आपला सन्मान होते. सन्मान घेण्यासाठी या. रवी मोगल साहेब आणि पडवळ साहेब, रतनजी पडवळ साहेब. सिद्धार्थ तुम्ही का थांबलात? या. सिद्धार्थ नक्का आणि त्याच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. मित्रांनो, STPL भरवत असताना फक्त क्रिकेटची स्पर्धा भरवायची, आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं, भाषणं घ्यायची, बक्षी वितरण करायचं हाही तो अजिबात नसतो. खास करून अगदी आपण पाहतोय की ज्या ज्या खेळाडूंनी किंवा ज्या ज्या व्यक्तींनी सिन्नरचं नाव मोठं केलेलं आहे अशा खेळाडूंचा सन्मान आपण या ठिकाणी करत असतो. किरण शेठ भंडारी, त्याबरोबर पप्पू उगले साहेब, त्याबरोबर इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सोपानदादा जाधव हॉटेल मातोश्रीचे संचालक, दादा आपला सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी या. हॉटेल मातोश्री कैलास शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. टावरी मल्टीगॅस सर्व्हिसेस आदरणीय संदीप पाडेकर साहेब, आपला सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी या. किरण जामकर साहेब या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. भूषण उगले यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण किरण जामकर सरांना सन्मानित करायचं. या ठिकाणी राधाकृष्ण झुंजरे साहेब यांच्या वतीने सिद्धार्थ नक्का यांच्यासाठी 1100चं प्राईज ऑनलाईन जमा झालेले तुमच्या खात्यावर. मनापासून धन्यवाद. यानंतर मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजे मनोगत आपण किरण भंडारी साहेबांचं ऐकलं आणि आता सगळ्यांच्या वतीने ज्यांनी आम्हाला 1,21,000 दिलेले आहेत
विशेष म्हणजे VNW बायोटेक आदरणीय स्वप्नील वांजारे साहेब. तर VNW बायोटेक यांच्या माध्यमातून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं जाते. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये एवढं बक्षीस, तेही 1,21,000, एवढं मोठं प्रेम. आणि मला वाटतं पुढच्या वर्षीचं डिक्लेरेशन आत्ताच करून टाका, नंतर एवढे जण परत ऐकायला मिळणार नाही, अशी विनंती राहील आपणास. नमस्कार सिन्नर. आमच्या VNW बायोटेकच्या ग्रुपच्या वतीनं जे पहिले पारितोषिक दिलं आहे, तर हे एक मोटिवेशन आहे. ह्या सगळ्या जरी हारलेल्या असतील टीम, पण त्यांच्यासाठी पण नेक्स्ट इयर हे म्हणतायत. मी तर आता अनाऊन्स करतो, पुढच्या वर्षी पण पहिलं पारितोषिक आपणच देऊ. तर शिवडे या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि समाधानचा 6 तर वा, दिल जीत लिया भाई. आणि खूप सुंदर आयोजन सगळ्या आयोजकांचं. आणि खरंच या सिन्नरसारख्या तालुकास्तरीय या स्पर्धा बिलकुल तालुकास्तरीय वाटत नाही, राज्यस्तरीय वाटत आहेत. आणि खूप सुंदर असं ग्राउंड, खूप छान सजावट आणि कॉमेंट्रेटर तर अगदी वा वा वा. सो धन्यवाद. आम्हाला पण ऑपॉर्च्युनिटी दिली याच्याबद्दल. आम्हालाही थोडंसं सामाजिक कार्य आम्ही समजतो आहे, कारण समाजाला देणं आहे. तर त्याच हिशोबाने आम्ही हे फर्स्ट टाईम पार्टिसिपेट केलं आणि करत राहू. आणि नेक्स्ट टाईम इंडस्ट्रीयल टीमच्या वतीने आमची टीमसुद्धा पार्टिसिपेट करेल. येस येस येस. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा अभिनंदन जिंकलेल्या टीमसाठी. थँक्यू. किरण सर, तुमची परवानगी घेतो. सर, पुढच्या वर्षीचं बक्षीस तुम्ही आता म्हणलेत की देणार आहे, फक्त विनंती एवढीच राहील, ते 1,21,000 आहे ना, 1,25,000 करू. नको नको, 25 तारखेला आमची फायनल असते सर. नाही ना, टाळ्या वाजल्या पाहिजेत. 1,51,000 रुपये पुढच्या वर्षासाठी आहे. क्या बात आहे सर, थँक्यू व्हेरी मच. मी तर 1,25,000च म्हणत होतो. काय MIDCचं काय करायचं, प्राईज वाढवायचंय MIDCला. बघू पुढच्या वर्षी विचार केला जाईल. तुम्ही यावर्षी DJ लय वाजवलाय, लय डिस्टर्ब केलेलं यावेळेस. बरं, वाढूया. किरण शेठ भंडारे म्हणले प्राईज वाढवूया पुढच्या वर्षी. ओके, नक्कीच. पुढील जो सन्मान असणार आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची जादू आहे आणि ते कोणत्याही स्टेजवर जाओ, जेवढे प्रमुख पाहुणे आले असतील, प्रेक्षक आले असतील, त्या प्रेक्षकांना मनमोहित करणारे आपले सर्वांचे लाडके जुन्नभूषण सन्माननीय मनोजजी बेल्लेकर सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपण बघितले अनेक स्पर्धा असतील, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना आपलंसं करणारं, मनमोहित करणारं जे काही व्यक्तिमत्व असेल ते मनोज बेल्लेकर सर आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तर सिन्नर रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर यांच्या वतीने मनोजजी बेल्लेकर सर यांचा उत्कृष्ट समालोचक म्हणून हा आपण सन्मान करणार आहोत. मी सन्मान्य किरणभाऊ भंडारी, वैभवभाऊ मुत्रक, त्याचबरोबर सतीजी नेहे साहेब, कैलासजी शिंदे साहेब यांना विनंती करेल की आपण मनोजजी बेल्लेकर सर यांचा सन्मान करायचा आहे. आणि अतिशय प्रेमाचं नातं सिन्नर या शहराशी मनोज बेल्लेकर सर यांचं जोडलेलं आहे. आणि शाहरुख सर म्हणतात त्याप्रमाणे सिन्नर ते जुन्नर हे अंतर फार कमी मनोज बेल्लेकर सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन असणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लाभलेले शुभमजी आयरे सर, शाहरुख पठाण सर यांचेही खूप खूप धन्यवाद. आपलाही आवाज गोड प्रेक्षकांपर्यंत गेला आणि या स्पर्धेला आपण एका वेगळ्या उंचीवर नेलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. योगायोग छान आहे. त्यांनी मगाशी म्हणजे मागच्या वर्षी सांगितलं होतं की बेल्लेकर सर तुम्हाला पुढच्या वेळेस सिन्नर
टू जुन्नर आणि जुन्नर टू सिन्नर हा तुमचा सातत्याने प्रवास असतो. पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही एक पुरस्कार देणार आहे. मग योगायोग पहा, जुन्नर ते सिन्नर, सिन्नर ते जुन्नर. ज्यांनी पुरस्कार दिलाय तो रोटरी क्लब आहे गोंदेश्वर, आणि ज्यांनी पुरस्कार स्वीकारलाय तो तुमचा सर्वांचा लाडका मनोज बेल्लेकर. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि यानंतर मी वीर नाईक शिक्षण संस्था आदरणीय आमचे समाधान गायकवाड साहेबांना विनंती करेल. एका समाधानने सर काय फलंदाजी केली. आता हे समाधान गायकवाड साहेब आपल्याला आपल्या मनातल्या भावना या ठिकाणी आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी आपला सन्मान आमच्या नाही ना परत एकदा करायचं आहे. व्ही एन नाईक समाधान गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय, पण व्ही एन नाईक पतसंस्थेच्या शिक्षण संस्थेचा हा सन्मान आहे. कारण जयंतबाबा आव्हाड साहेब येणार होते, त्यांच्या वतीने हा सन्मान तुम्ही स्वीकारावा अशी विनंती राहील. आणि विनंती राहील आदरणीय समाधान गायकवाड साहेबांना आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट टुर्नामेंटच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित तालुक्यातून आलेले क्रिकेटप्रेमी आणि तमाम सिन्नरकरांनो नमस्कार. या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी या STPLचं करण्यात आलेलं आहे. आमचे मित्र किरणजी भंडारी असतील, आमचे इंजिनियर मित्र वैभव मुत्रक असतील, किरणभाऊ गोजरे असतील, नेहे साहेब असतील, यांनी या सर्व टीमनं खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी या ग्राउंडवरती केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं विशेष असं अभिनंदन करतो. आणि सिन्नरमधील जे ग्रामीण भागातील जे टॅलेंट आहे खूप छान पद्धतीनं इथं या ठिकाणी मी बघितलं, ग्रामीण भागातील मुलं खूप छान पद्धतीने क्रिकेट खेळतात. या अशा STPLच्या माध्यमातून वेगवेगळ्या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना त्या क्रिकेटप्रेमींना पण वेगवेगळी संधी मिळते आणि खूप छान पद्धतीने त्यांचे डेव्हलपमेंट होत असते. या ठिकाणी तालुक्यातून 14 टीम या ठिकाणी आल्या होत्या आणि खूप छान पद्धतीने त्याचं सर्व नियोजन झालेलं आहे. मी सर्व आयोजक आणि नियोजन करणाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आमच्याकडनं पुढच्या वर्षी आपल्याला ग्राउंडची उपलब्धता होईल याबद्दल काय खात्री देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुढच्या वर्षासाठी अजून एक व्यक्तीने आपलं मनोगत फोनच्या माध्यमातून व्यक्त केलं की त्यांनी गोष्ट सांगितली की या वर्षीचं आयोजन नियोजन त्यांना आवडलं आणि म्हणून इथं आलेले आहेत. कुठे आहेत? वा, त्यांनी हे सगळं काम पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं आता डायरेक्ट समक्षच, आणि त्यांनी कळवले भंडारे साहेब सिन्नर पोलीस स्टेशनचे असणारे आदरणीय आमचे चिनेदादा यांनी कळवले की पुढच्या वर्षीचा एका संघासाठी किट पार्टनर म्हणून ते मात्र जॉईन होणार आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मनापासून धन्यवाद. आपलं मनापासून एक कौतुक आहे. आणि आता आपण बक्षी वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. करायची का? आपण आता बक्षी वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. आणि आता सुरुवातीला आपण बेस्ट विकेट कीपर बाळा घोलप यांच्या वतीने बेस्ट कीपरसाठी एक प्राइज निश्चितप्रमाणे जाईल. जय मल्हार मोटर शॉपीचे आदरणीय बाळा घोलप साहेब आणि पॉवर फॅन हा किताब देत असताना पॉवर फॅन देऊन आपण हा सन्मान निश्चितप्रमाणे करतोय. बाळा घोलप साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. आणि खेळाडूचं नाव आहे अभि भावसार. वडांगले टीमचा हा खेळाडू अभि भावसार. कुठे अभि दादा? अभि भावसार वडांगलीचा कोणी नाही. चला कमिटी मेंबर चला या. सुनील भाऊ या. सुनीलजी शिरसाट या. धन्यवाद. त्यानंतर आपण जे होते पुढचं बक्षीस अर्थातच मिक्सर असेल बेस्ट फिल्डरसाठी. आणि बेस्ट फिल्डरसाठी कैलाजी क्षत्रिय साहेब रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे संस्थापक अध्यक्ष आणि खास करून अगदी आपण पाहतोय
ज्यांचं योगदान आपल्याला मिळालेलं आहे. कैलासजी क्षत्रिय यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी जे प्राईज असेल आणि तो खेळाडू आहे मळद सुपर किंगचा किरण मेढे. मळद सुपर किंगचा खेळाडू किरण मेढे बेस्ट फिल्डर. अंकुश आहेत ना, अंकुश भाऊया. कैलासजी क्षत्रिय साहेब यांच्या माध्यमातून आहे. मी आदरणीय वैभवजी मुत्रक साहेब, इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब द्यायचा अशी विनंती राहील. बेस्ट फिल्डर. वा, तुमच्या शुभ हस्ते देऊ. ट्रॉफी आणि घुंगरू इलेक्ट्रॉनिक्सने काय पॅकिंग करून दिले हे त्यांचं त्यांना माहिती. मिळतील मिळतील, थांबा. त्यानंतर बेस्ट एमर्जिंग प्लेयर वैभवजी सदगीर साहेब यांच्या वतीने बक्षीस आहे. आणि बेस्ट एमर्जिंग प्लेयर काय नाव? मोहकिंगचा सार्थक पाचोरे. आज जरी महागात ठरला असेल पण या सार्थकने करामत केली म्हणून संघ इथपर्यंत पोहोचलेला आहे. सार्थक या. वैभवजी सदगीर साहेब यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करतोय. वैभव दादा आहेत का? राकेश दादा सांगळे या. राकेश सांगळे यांच्या शुभ हस्ते. राकेश सांगळे. मी भूषण दादाने विनंती करेल. भूषणजी उगले आणि पप्पूदादा उगले आणि सुनील भाऊ उगले. भूषण उगले, पप्पूदादा उगले आणि सुनील भाऊ उगले यांच्या शुभ हस्ते आज सन्मान करूया. पप्पू सर एक 2 मिनटं बघतो. एक सन्मान आमच्या सुनील भाऊ उगले यांच्या माध्यमातून, सावकार यांच्या माध्यमातून, म्हणजे विठ्ठलाजी उगले साहेबांचा सन्मान करायचा त्यांना खास, पण ते आता उपस्थित नाही आहे. मग त्यांनी मनाशी एक चंग मानला की मला पप्पू भाऊंचा सन्मान करायचा आहे. तर सुनील भाऊंना विनंती राहील सावकार साहेबांना आपण पप्पूदादा उगले यांना सन्मानित करावं अशी विनंती राहणार आहे. आणि आता बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज नागरे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ही भेटवस्तू आहे. आणि बेस्ट बॅट्समन हा किताब जातोय 237 धावा बनवणारा मोहकिंगचा प्रकाश काकड. हा किताब देण्यासाठी मी विनोद भाऊ धंताळ, विनोद दादा या. आणि चिने दादा सिन्नर स्टेशन विनंती राहील. दादा या. दोघांच्या शुभ हस्ते आपण प्रायव्हेट डिस्ट्रीब्युशन करू. नाही आहेत बिडकर दादा आहेत का? जितू दादा आहेत ना? जितू दादा या. महाराष्ट्र पोलीस पाहिजे आणि जितू दादा नसे मग गणेश पगार होतेच. हे घ्या दादा. अभिनंदन. टाळ्या बाजूला काहीच हरकत नाही मित्रांनो. त्यानंतर बेस्ट बॉलर यासाठी डॉक्टर आनंद नागरे साहेब यांच्या माध्यमातून ही भेटवस्तू आहे. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलरचा किताब जातोय 15 विकेट. 15 तारखेलाच क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली किरण दादा, 15 विकेट मिळाली. हा किताब देण्यासाठी मी किरणजी जामकर साहेबांना विनंती करेन. त्याचबरोबर गणेश भाऊ दिघे आणि योगेश भाऊ दाभाडे तिघांना विनंती करेल आपण या. आणि बेस्ट बॉलर गोज टू सिद्धार्थ नक्का.
बेस्ट बॉलर सिद्धार्थ नक्का. सिद्धार्थ नक्कासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. त्यानंतर फायनल मॅन ऑफ द मॅच, त्यासाठी एक भेटवस्तू आहे संजू भाऊ कोतवाल यांच्या माध्यमातून. संजू भाऊंना विनंती राहील, संजू भाऊ या, आपल्या शुभ हस्ते हा किताब द्या. कोण असेल? पुन्हा एकदा सिद्धार्थ नक्का. सिद्धार्थ नक्का या, फायनल मॅन ऑफ द मॅच. घ्या. चांगली खुर्ची मिळालेली. आणि आता व्ही.वाय. वांद्रे साहेब, श्री माऊली इंजिनिअरिंग यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी ही भेटवस्तू आहे. आणि याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी रतनजी पडवळ साहेबांना विनंती करेल, या बक्षिसाचं वितरण आपण या ठिकाणी करायचं आहे. रविदादा मोगल या, गणेशजी शिरसाट सरजी, सर या. आणि घेणारा खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज. त्याने सगळ्यांना धक्का दिले, त्याला तिसरा धक्का देऊ. सिद्धार्थ नक्का या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर सिद्धार्थ नक्का, या स्पर्धेत फायनल मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ नक्का, या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज सिद्धार्थ नक्का. सिद्धार्थचं मनापासून कौतुक. या गणेश सरजी, त्याचबरोबर सिद्धार्थलाच आहे रतनजी पडवळ साहेब या. आणि सिद्धार्थ नक्का, मला फक्त एकच सांगायचं की मला वाटतं त्या पलीकडच्या दोन वस्तू सेम असाव्यात. ती सेम पॅकिंग वाटते. तुला वाटलं ते सेमच आहेत, तो घुंगरी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊन राहुल दादांना सांगा ह्या तुमच्याच दुकानातल्या वस्तू आहे, त्याच्या बदल्यात जर तुला काही घ्यायचं असेल तर तो बिंदासपणे घेऊ शकतो. पण आजचा आनंद कसा आहे ते मात्र व्यक्त व्हावं अशी विनंती राहील. खूप मोठा आनंद आहे सर. मागच्या वर्षी माझ्या टीमची म्हणजे डिस्क्वालिफाय झाली होती आणि यावर्षी विनर्स आहे. म्हणजे आपण म्हणतो ना लेवल ऑफ गेम, एक वर्ष कुठं असतो आणि एक वर्ष कुठं असतो आपण. तर आज ते मला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं आणि ते झालं. आणि माझ्या टीमनी आणि समाधाननी मला म्हणजे समाधान भाऊनी इतकं सपोर्ट केलं म्हणजे की अशी चिडचिड नाही, काही नाही, एकदम शांततेत खेळलो. कसला डिसिजनचं काही टेन्शन नाही आलं, एकदम प्रॉपर चालू होतं. तो तिकडून गायडन्स करायचा, मी इकडून गायडन्स करायचं. म्हणजे मध्ये आमच्या बॉलरने खूप चांगलं केलं आणि राहिलं सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. तू मागच्या वर्षी डिस्क्वालिफाय झाला, यावर्षी नंबरात आलेला आहे. नुसता नंबरात नाही, अव्वल राहिलेला आहे. मागच्या वर्षी हरला बाजीगर झाला, शाळेत सिकंदर ठरला आहे. पण मी एक गोष्ट आवर्जून सांगेल की ताश का पत्तों से कभी ताजमहल नहीं बनता, नदी को रोकने से कभी समुद्र नहीं बनता. ताश के पत्तों से कभी ताजमहल नहीं बनता, नदी को रोकने से कभी समुंदर नहीं बनता. एक बार हारने से कोई फकीर और एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं होता. मागच्या वर्षी तू जरी बाजीगर असेल आणि यावर्षी सिकंदर झालाय, या विजयामध्ये सातत्य राहू दे. MJ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सिद्धार्थ नक्का, मनोज जायबाबी नाना यांच्या माध्यमातून तुला एक ब्रँडेड बॅट आहे. पण ती बॅट घ्यायला तुला नाशिकला जावं लागेल, कारण मनोज जायबाबूंनी ही गोष्ट आवर्जून झाली. बॅट इथं आली असती, पण कधी कधी फलंदाजाला जशी बॅट पाहिजे तशी त्याला मिळत नाही. मग आपण असा एक निर्णय घेतला आहे, मनोज जायबाने सांगितलं आहे दुकानात येऊ द्या, त्याला जशी पाहिजे जी आवडेल ती बॅट मॅन ऑफ द सिरीजला. त्यामुळे तू जा बिंदास MJ स्पोर्टमध्ये जाऊन आपल्या हक्काची तुझी आवडती बॅट आणि असेच सगळ्यांना धक्के देत जा. मनापासून अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. राज आव्हाड, महाराष्ट्र पोलीस,
कैलास मेंगाळ. तर कैलास मेंगाळ या आपल्यासाठी हे बक्षीस राज अवॉर्ड महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. बक्षीस आम्ही कधी 1100 पाहिलंय, बक्षीस कधी आम्ही 1500 पाहिलं, 2100 पाहिलं, 1700चं बक्षीस आहे. आणि हे बक्षीस समाधान गायकवाड साहेबांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते द्यायचं. आणि आता MIDC इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनल यांच्यामध्ये जो सामना झाला त्यातला असणारा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब 2 षटकं 6 धावा 3 विकेट 12 चेंडू 30 धावा बनवणारा वाजिद, अजा वाजिद आहे मॅन ऑफ द मॅच. इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे. सायकल झोन यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी 25% डिस्काउंट राहील खरेदीवरती. मी स्वप्नील वंजारे साहेब, संदीप वंजारे साहेब दोघांना विनंती केली आपण या आणि आपल्या शुभ हस्ते हा फायनल मॅरेथॉन मॅचचा किताब आपण द्यावा अशी विनंती राहणार आहे. इंडस्ट्रियलची ही फायनल मॅन ऑफ द मॅच वाजिद यांना आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनलमध्ये जो मेगा फायनल झाला आहे त्या मेगा फायनलचा यावर्षीचा उपविजेता संघ ठरताना पाहायला मिळाला. तो संघ आहे खास करून ऑरियल फार्मा फायर फायटर. चला, यावर्षी उपविजेतेपद या संघाचं पाहायला मिळालं. संघाची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. पण आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा इमर्जन्सी मुंबईला काही खेळाडूंना जावं लागलं. कारण ही माणसं जी आहेत ना, जीव धोक्यात घालून मात्र कामकाज करणारी माणसं आहेत. त्यामुळे MIDCतून त्यांना मुंबईपर्यंत जावं लागलं. त्यामुळे त्यांचे महत्त्वाचे 3 ते 4 प्लेयर या टीममध्ये नव्हते. पण जरी नव्हते परंतु तुम्ही थांबला नाहीत, तुम्ही खेळत राहिलात, उपविजेतेपद तुम्हाला मिळाले. तुमचं मनापासून अभिनंदन. या बक्षिसाचं वितरण मी या ठिकाणी आदरणीय सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किरण शेठ भंडारी, उपाध्यक्ष इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब, आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करावं अशी आपणास विनंती असणारी. जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण या ठिकाणी जे बक्षीस देतोय ते असेल इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनल टीम यांच्यामध्ये झालेली फायनल. या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी आदरणीय सतीश नेह साहेब आणि किरणजी जामकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे. आणि बक्षीस घेण्यासाठी कॅप्टनला विनंती राहील. कॅप्टन आणि टीम ओनर आणि इतर सर्वच खेळाडू श्री बालाजी इंटरप्राइजेस, रतन पडवळ सर या, सभी प्लेयर आ जाओ. फिरोज राणा, वाजिद, फिरोज आणि साजिद. ॲसेंटेचे संचालक आदरणीय थोरात दादा, तुम्ही यायचे. फोटोग्राफ तुम्हाला फोटो मिळतील. थोरात दादा स्टेजवर या. या लवकर. अहो आम्ही देऊ ना फोटो. बाकीच्या गाडी इकडून या, काही समोर बसा. एकदा जोरदार टाळ्या. आता महत्वाची 4 बक्षीस आपल्याला द्यायची. पण महत्वाची 4 बक्षिसं घेत असताना आता मला पलीकडचा जो स्टेज आहे ना तो रिकामा करायचा. मला तिथं फोटो सेशन करायचं टोटल टीमचं. आणि इथे प्राइज घेत असताना फक्त कॅप्टन आणि टीम ओनर आहेत, 2 जण येणार आहेत. पलीकडच्या बाजूला
टीमचं फोटो सेशन होईल, पण मुख्य व्यासपीठावरती फक्त संघ मालक आणि कॅप्टन एवढेच फक्त स्टेजवरती येणार आहे. आणि या ठिकाणी आपण देऊया आता आपल्या STPLचे असणारं चतुर्थ पारितोषिक. त्यासाठी 41,000चं पारितोषिक आहे. टीम ओनरसाठी एक स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक ज्या परत एकदा सूचना करतो, कॅप्टन आणि टीम ओनर फक्त स्टेजवरती येणार आहेत बक्षीस घ्यायला. आणि पलीकडचा जो टॉस का बॉस आणि फायनल मॅन ऑफ द मॅचचे जे काही आपण पार्टिसिपेशनसाठी जागा खास राखून ठेवण्यात आलेली आहे. आणि इथं चौथं बक्षीस आहे, हे चतुर्थ पारितोषिक आदरणीय संदीपजी पाडेकर साहेब, किरणजी जामकर साहेब यांच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. अरुणजी चव्हाणके साहेब, शशीभाऊ नवले यांच्या माध्यमातून बक्षीस अगदी आपण पाहतोय. त्यांच्या शुभास्ते आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करूया. त्यांच्या समेत गणेशजी शिरसाट, सरजी चला आणि एक टीम ओनरसाठी असणारी ही सायकल, मानाचा घासना चमकणारा चमचमता SPTLचा करंडक, रोख रक्कम 41,000, मानकरी आहे मोह किंग, कॅप्टन या आणि टीम ओनर सुदामभाऊ बोडके आणि योगेशभाऊ बोडके. आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचे. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया, कौतुक करूया मोह किंग या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक. चतुर्थ क्रमांकासाठी अरुणजी चव्हाणके साहेब यांच्या माध्यमातून योगदान आहे. शशीदादा नवले यांचे योगदान आहे. भाऊ समोर या. जोरदार टाळ्या. चतुर्थ क्रमांक, रोख रक्कम 41,000, त्याबरोबर एक स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर एक मानाचा STPL करंडक. त्यानंतर देतोय आपण या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक. हे पारितोषिक यानंतर आपण तिसरं पारितोषिक रोख रक्कम 51,000 आहे, त्याबरोबर स्पोर्ट्स सायकल आणि मानाचा असणारा STPL करंडक आहे. आणि यासाठी सौजन्य जर अगदी आपण पाहिलं तर खास करून नगराध्यक्ष आदरणीय विठ्ठलराजे उगले साहेब यांच्या माध्यमातून हे सौजन्य आपल्याला पाहायला मिळाले. मी पप्पूदादा उगले यांना विनंती करेल, आपण या ठिकाणी समोर यावं. समाधान गायकवाड साहेब या, किरणजी वाघ साहेब या, बड्डे बॉय या, किरणजी वाघ साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक आहे गावठा स्पार्टन. गावठा स्पार्टन कॅप्टन या आणि संघ मालक नगरसेवक अमोलदादा झगडे आणि गणेशदादा झगडे संघ मालक या. चला ना कॅप्टन, चला ना. संघ मालक आणि कॅप्टन अमोलदादा नगरसेवक, त्याचबरोबर गणेशदादा झगडे. अभिनंदन गावठा स्पार्टन. त्यानंतर सेकंड प्राइज रोख रक्कम 71,000 यशवंत डेव्हलपर्स आदरणीय पंकजाप्पा मोरे साहेब, त्याचबरोबर आदरणीय किरणजी जामकर साहेब, श्री गणेश एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून बक्षीस, त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि मानाचा असणारा हा STPL करंडक आहे. या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी करत असताना मी
आदरणीय सतीजी नेहे साहेबांना विनंती करेल आपण हे समोर यायचं आहे अशी आपणास विनंती राहील. आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे कुंदेवाडी लायन्स. या टीमचे टीम ओनर आदरणीय सागरभाऊ जाधव, त्याबरोबर शिवस्वराज्य फाउंडेशन कुंदेवाडी. टीमचं मनापासून अभिनंदन, टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक. आणि आता या स्पर्धेचा विजेता व्हीएन बायोटेक व्हीएनडब्ल्यू विनंती राहील. बोला. गणेश दिघे साहेब यांच्यासाठी किरण मंडळे साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. तर व्हीएनडब्ल्यू बायोटेक यांच्या माध्यमातून हे जे बक्षीस आपल्याला पाहायला मिळाले, मी त्यांनाच विनंती करेल आपण या ठिकाणी या. व्हीएनडब्ल्यू बायोटेक त्यांच्या समवेत पप्पूदादा उगले आहेत, त्यांच्या समवेत संदीप बंजारी साहेब आहेत, स्वप्नील बंजारी साहेब आहेत. रील मेकर सार्थक अजून एक कोणतरी आहे. चला. आणि या स्पर्धेचा फर्स्ट प्राइजला प्राइज 1,21,000. त्याचबरोबर मानाचा असणारा STPLचा करंडक आणि त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल. आणि इथे या वर्षी परत एकदा आम्हाला सगळ्यांना नवीन टीम विजेता होताना पाहायला मिळाली आहे. टीम आहे शिवडे डेअरडेव्हिल्स. संघ मालक आदरणीय प्रवीणजी चव्हाणके साहेब आपण या, कॅप्टन या. आणि इतर सर्व खेळाडू पलीकडच्या बाजूला आपल्याला फोटो सेशनसाठी आपण थांबायचं आहे. शिवडे डेअरडेव्हिल्स 1,21,000 मानाचा असणारा STPLचा पर्व आठव्यातला चमचमता करंडक. कॅप्टन झाला आणि टीम ओनर या फक्त. नाही फक्त कॅप्टन आणि टीम ओनर दोघच जण या. कॅप्टन आणि टीम ओनर या. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया. 1,21,000 सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पर्व आठव्यातला विजेता झालेला संघ आहे. त्यासाठी 1,21,000, त्याबरोबर एक्सपोर्ट सायकल आणि STPLचा असणारा चमचमता करंडक. या वर्षीचा विजेता आहे शिवडे डेअरडेव्हिल्स. आणि या प्राइज साठी एक स्पेशल सॉन्ग खास करून ओंकाराचं रूप तुझ चराचरामंदी झाड येली पान संग फुल तू सुगंधी जगताचा पाठीराखा गरीबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली काक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. खास करून अगदी आपण पाहतो या ठिकाणी STPLचा विजेता संघ या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आहे.
दरवर्षी वेगळा वेगळा विजेता आम्हाला पाहायला मिळतो. यावर्षी सुद्धा आम्हाला शेवटी डेअरडेव्हिल्सचा संघ पाहायला मिळाला आहे. टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या आपण शेवटी डेअरडेव्हिल्स या संघासाठी वाजूया. त्याचबरोबर VNW बायोटेक यांनाही मनापासून धन्यवाद. प्राईड डिस्ट्रीब्युशन चालू असतानाच विनंती राहील आदरणीय सतीश नेह सरांना आपण सर्वांचे आभार मानत विनंती राहील. आज 8व्या पर्वानिमित्त आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. STPL आणि सिन्नर स्पोर्ट असोसिएशन आम्ही सर्वांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. सर्व संघ मालक, सर्व क्रिकेटपटू सर्वांनी छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. आणि 8वं पर्व जे आहे ह्या पर्वाचा जो सोहळा आहे तो अतिशय सुंदर रीतीने पार पडला. त्यासाठी सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.